नमस्कार ताई, सगळ्यात प्रथम मला तुमचं नाव सांगा. माझं नाव मीनाक्षी सचिन मांदवेलकर. ओके, बरं मला सांगा तुम्ही GW खामकरांचा मसाला किती वर्ष झालं वापरताय? लास्ट 5 इयर्सपासून वापरतो आहे. बापरे, 5 वर्ष झाले. तुम्हाला कसा वाटतो यांचा मसाला? म्हणजे आम्ही पहिलं आहे ना अंधेरीवरून घ्यायचो, पण त्याची टेस्ट नंतर आहे ना म्हणजे 6 महिन्यानंतर निघून जायची आणि कलर जायचा. पण ह्यांच्याबद्दल जेव्हापासून वापरायला लागले ना, तर मला असं झालं की तो कलर कधी गेलाच नाही आणि टेस्ट म्हणजे जो तिखटपणा आहे ना, तो सुद्धा नॉर्मलच जसा पहिला यूज करतो तो शेवटपर्यंत राहतो आहे. वा वा. आणि मला सांगा, तुम्हाला इकडच्या मसाल्याची क्वालिटी कशी वाटते? तुम्ही किती किलो मसाला बनवून घेताय आणि कुठला मसाला बनवून घेताय ते? आम्ही 3 टाईपचे मसाले घेतो. एक आगरी कोळी घेतो, दुसरा मालवणी मसाला आणि एक कांदा लसूण आहे ना, जो मला वाटतं घाटी मसाला बोलतात ते लोकं. तो एक घेतो आहे. असे 3 मसाले घेतो. मालवणी मसाला कमीत कमी 7 ते 8 किलो असतं आणि आगरी कोळी आहे तो 5 किलो असतो आणि 3 किलोचा घाटी मसाला असतो. आणि हा एवढा सगळा मसाला तुम्हाला किती वर्ष टिकतो? आणि ह्यांचे मसाले स्पेशली GW खामकरांचे मसाले स्पेशली किती वर्ष टिकतात ते मला सांगा. आत्ता आमचा लास्ट इयरचा आहे ना, मला वाटतं आगरी कोळी मसाला आहे म्हणून यावर्षी आम्ही घेतला नाही आहे. तो 4 किलो उरला आहे. तर पण टेस्ट आत्ता म्हणजे गेल्या मे महिन्यात घेतलेला तो आत्ता पण टेस्ट सेम आहे आणि रंग आहे ना, एक्स्ट्रा मला काश्मीरी मिरची टाकायसाठी लागत नाही आहे. म्हणजे माझे ते पैसे वाचतात. हा एक बेनिफिट झाला माझ्यासाठी. आणि नुसतं मी फक्त कांदा आणि टमाटर टाकून सुद्धा मी भाजी बनवली ना कडधान्याची की मला चव येते. म्हणजे मला वाटण करून एक्स्ट्रा बनवायची गरज लागत नाही आहे. वा वा वा. मग मला सांगा, आता ह्यांना ना गुगलला 2800पेक्षा जास्त रिव्ह्यूज आहेत आणि 4.8मध्ये रेटिंग्स आहेत. तर तुम्ही ह्यांना किती रेटिंग द्याल? माझ्याकडनं तर पूर्ण 5 असणार आहे, कारण की व्हेरी गुड एक्सलंटमध्ये मी जाईल. वा, थँक्यू सो मच ताई.